Everyone, Rasika this side. This is my first vlog. This is going to be my first vlog, okay? So I am promising in this vlog that I will not share this vlog with anyone. Anyone. Okay. I will never tell anyone that I have a YouTube channel. I will tell everyone after I reach 1k, that is 1000 subscribers. So this is just an experimental setup. So today, the date I will tell you, today it's 10th of May. After editing, I don't know what will be the date. So but I'm shooting this vlog on 10th of May. So here, this is the channel, and here I will be vlogging my life, everything, what I want, what are things I'm going to do, and what are things going to be happening in my life. Basically, I am a third year B pharmacy student, living in Nasik, born and brought up in Nasik. So yes, I think that it will be a nice experience. I like documenting myself. I have done a very vlogs, but I haven't uploaded them. Also, I have means I have some clips. So if I get the opportunity to edit and all, I will join all clips and make a random vlog. Or if means in March month there was our days. During that time, I also vlogged something. Then during NSS, आमचा NSS कॅम्प गेला होता, तेव्हा पण मी थोडं ब्लॉगिंग केलं होतं. सो ते सगळे क्लिप्स माझ्याकडे आहेत. त्याचा मी आम्ही फिरायला गेलो होतो, अजमेर, जयपूर, तिकडे सगळीकडे आम्ही फिरायला गेलो होतो, त्याचा पण ब्लॉग आहे माझ्याकडे. सो ते पण मी फक्त बनवलं आणि माझ्या फोनमध्ये ते आहे सेव्ह. मी त्याचा कधीच म्हणजे एक असा एडिटिंग करून व्हिडिओ नाही बनवला. मी फक्त शूट करून ठेवायची. काही आहेत, काही नाही आहेत, काही डिलीट पण झाले, जास्त वेळाचे होते तर स्पेस प्रॉब्लेममुळे. हा आहे माझा फोन, याच्यात आहे सगळा पिटारा माझा. सो मी एकदा फिगर आउट करेल आणि ब्लॉग एडिट करेल. तो जर मी विचारेल तुम्हाला की तुम्हाला काय बघायचं आहे. माझ्याकडे भरपूर फोटोज आहेत. मी माझी ॲक्च्युली मी 2000, आता मी सगळं नाही सांगत या व्हिडिओमध्ये, कारण हा इंट्रोडक्टरी व्हिडिओ आहे ना. सो याच्यात म्हणजे मी आत्ता 23 का 22ची आहे. सो आत्तापर्यंत मी काय काय गोष्टी केलेल्या आहेत, माझ्या आयुष्यात काय घडलं, ते सगळं मी सांगेल या व्हिडिओज थ्रू. बट तेच की मला मला कुठेतरी एक स्वतःचा चॅनल उघडायची खूप आधीपासून इच्छा होती. सगळ्यांना इच्छा असते, राईट? सो मला इच्छा होती. मी खूप व्लॉग्स बघते. माझे सबा इब्राहिम, सबा इब्राहिम नावाची एक व्लॉगर आहे, ती मला आवडते. दीपिका कक्कर मला आवडते. शोएब इब्राहिम, ते तिघं फॅमिली मेंबर्स आहेत, त्यांचे व्लॉग्स आवडतात मला. ट्रिगर्ड इन्सानचे व्लॉग्स आवडतात मला. मिथपॅचचे व्लॉग्स आवडतात. आणि मला पॉलिटिकल सीनमध्ये मला कृष्णराज महाडिक आहेत, त्यांचे ब्लॉग्स आवडतात. मी त्यांचे ब्लॉग म्हणजे हे जे 4-5 नावं घेतली, यांचे ब्लॉग मी कन्सिस्टन्सली बघत असते. म्हणजे आला व्हिडिओ आणि लगेच बघितलं असंही नाही, पण 2-3 महिन्यांनी. आणि मिताली दिस साईड, मिताली शर्मा म्हणून एक नीट ॲस्पिरंट होती, तिचा खूप छान स्कोर आला होता. ती आता वॉट वी से दॅट, ती आता दिल्लीला आय थिंक मौलाना आझाद मेडिकल कॉलेजला ती करते आहे. आय थिंक तिचं झालं पण असेल आता. मी तिचे बघते. आणि 3 ज क्राऊड म्हणून एक चॅनल आहे, त्याचे मी बघते. हे मोजके चॅनल आहे, यांचे बघते. आणि कधी नवत कोणाचं पाहून टाकलं, नॉटचं नम्रताचं मी आत्ता स्टार्ट केले, तिचे थोडेच आहे, ते मी बघितले आहेत. आणि कन्झ्युम करायचं म्हटलं तर मी स्टँडअप कॉमेडी कन्झ्युम खूप करते. स्टँडअप कॉमेडी रिलेटेड सगळ्या थिंग्स. लेटंट, ऑफकोर्स लेटंट मी खूप पाहिलं आहे. मी आत्ता पण लेटंट बघते. त्याच्यानंतर समय रेनाचे माझ्याकडे सगळे व्हिडिओ डाउनलोडेड आहे. मी ते डिलीटच नाही करत, ते मी कधीही पाहते. समय रेना म्हणजे माझा फेवरेट आहेच.
समय रैना आहे माझा फेवरेट. त्याच्यानंतर आशिष सोलंकी, त्याचे पण व्हिडिओ पाहते. त्याचे पण प्रिटी द प्रिटी गुड रोस्ट शो, त्याच्यानंतर ब्रोकोड रोस्ट शो सगळे बघितले मी. आता जज मी इफ यू कॅन ते पण स्टार्ट झाले, ते पण मी बघते. त्याच्यानंतर मधुरचं मधुर मॉडल, त्याच्यानंतर अंधा प्यार बाय विवेक समतानी ते मी बघते. आणि झाकीर हुसेनचे व्हिडिओज बघते, मुनावरचे व्हिडिओज बघते मी, आकाश गुप्ताचे बघते. हे खूप मी स्टँडअप कॉमेडी ऑलमोस्ट सगळ्यांचे बघितले. गौरव कपूर सगळ्यांचे बघितले मी, खूप कन्झ्युम केलं आहे मी. अभिषेक उपमन्यू ऑल्सो खूप कन्झ्युम केलं आहे मी ते कंटेंट. त्याच्यानंतर मला खूप काय काय गोष्टींचा शौक आहे, मी सांगेल तुम्हाला थ्रू आउट माय जर्नी. त्याच्यानंतर माझ्या लाईफमध्ये 2 इयर्सचा एक पॉईंट होता ज्याच्यात मी नीटसाठी प्रिपेअर केलं होतं. येस, आय वॉज अ नीट ॲस्पिरंट. मला पण डॉक्टर बनायचं होतं. सो मी ॲक्च्युली 3दा नीट दिली आहे. येस, अँड आय हॅव टेकन 2 ड्रॉप्स. एकदा मी माझी दिली, त्याच्यानंतर आय हॅव टेकन 2 ड्रॉप्स. आणि त्याच्यानंतर आत्ता मी बी फार्मसी करते, ते तुम्हाला माहितीच आहे. पण काय झालं काय नाही ते मी सांगेल. ऑफकोर्स की माझ्या अभ्यासात कुठे कमी पडली असंही नाही. माझं लास्ट अटेम्प्टचा स्कोअर आय थिंक 455 होता. मला BAMS तर आरामशीर भेटत असतं गव्हर्मेंट. बट माझा थोडा हेल्थ इश्यू झाला होता आणि त्याच्यामुळे मला नाही करता आलं. सो माझं डॉक्टर बनायचं स्वप्न आता पूर्ण नाही झालं. मग मी फार्मसी घेतलं. आता फार्मसीमध्ये माझं TFWS सीट म्हणजे कमी फी लागते. म्हणजे माझ्या कॉलेजची फी 1,40,000 आहे, तर मला खूप कमी लागते. म्हणजे माझी 1,40,000. सो इफ वी कॅल्क्युलेट 1,40,000 ना, सो 1,40,000. वेट हा फ्रेंड्स, मी तुम्हाला कॅल्क्युलेट करून सांगते माझी 4 वर्षाची फी किती आहे आणि मी किती भरते. सो 1,40,000 इंटू 4. सो माझी अराऊंड फी 5,40,000 आहे. आणि मी खूप कमी भरते. म्हणजे मी माझी पहिल्या वर्षी 22 फी होती, बरोबर. पहिल्या वर्षी माझी 22,000 फी होती. त्याच्यानंतर माझी 19,130 होती. त्याच्यानंतर माझी आता 18,200 कितीतरी आहे. आणि लास्ट इयरची पण काहीतरी असेल, 18च धरून घेऊ चला. तर माझी अराऊंड फी 80,000 पण नाही 4 वर्षाची, आणि माझ्याला 5,40,000 भरावे लागले असते. सो मी कुठेतरी नीटमुळे मला फायदा झाला की मला CETलाच माझं कॉलेज चांगलं आहे. तसं MGV's फार्मसी कॉलेज पंचवटी नाशिकला आहे. मी स्टुडंट 3rd इयरची स्टुडंट आहे मी. आणि चांगलं झालं माझ्यासोबत, म्हणजे फीजही कमी लागते, मी घरीच राहते. सो हॉस्टेल वगैरेचा खर्च नाही, घरचं जेवण असतं. सो सगळंच. आणि माझ्या आयुष्यात खूप फ्रेंड्स आहेत, खूप गोष्टी आहेत माझ्या लाईफच्या, त्या मी डिस्कस करणार आहे ह्या चॅनलवर. सो मी हेच म्हणेल की मी आता एवढी छान नाही दिसत आहे मी, आणि कॅमेरा क्वालिटी पण ठीकच आहे फोनची. बट स्टील नथिंग मॅटर्स. इफ यू वॉन्ट टू डू समथिंग, स्टार्ट तर केलं पाहिजे. मग त्याला किती कसं छान बनवता येईल ते नंतर बघता येतं, राईट. सो मी तोच पॉईंट ऑफ व्ह्यू धरलेला आहे. सो दॅट्स इट. माझ्याशी बोलून कसं वाटतं, बोलून इन द सेन्स कमेंट थ्रू, और मी कधी लाईव्ह स्ट्रीम केली तरी मी तुमच्याशी बोलेल. मला खूप आवडतं कन्व्हर्सेट करायला, आणि मला म्हणजे मजा येते. सो दॅट्स इट. थोडा माझं बॅकग्राऊंड नॉईज आहे, आमच्या इथे काहीतरी प्रोग्राम आहे. सो दॅट्स इट. जर पॉसिबल झालं तर मी याला व्हॉइस ओव्हर लावेल, किंवा मग मी असंच फर्स्ट व्हिडिओ, सो मी जास्त एडिट नाहीच करणार. म्हणजे केला पाहिजे मी, बट हां, एडिट करावं लागेल, कारण मला शिकायचं आहे एडिटिंग. सो केल्याशिवाय होणार नाही. मी कॅनवावरती खूप सारे एडिट्स बनवले आहेत. मला एडिटिंग येते,
बेसिकली मला व्हिडिओजची अजून एवढी नीट नाही माहिती, बट मला फोटोज, त्याच्यानंतर मला डॉक्युमेंट्स बनवता येतात. डॉक्युमेंट्स इन द सेन्स मला रिपोर्ट्स बनवता येतात. मी बनवला पण एक रिपोर्ट. कधी चान्स भेटला तर तुम्हाला समजवेल पण की कसा बनवता रिपोर्ट, कसं नाही, ते सगळं करेल मी. त्याच्यानंतर मला फोटोज, मी शटबग आहे, मला फोटोज काढायला खूप जास्त आवडतात. म्हणजे आय कॅन शो यू. तुम्हाला दिसतंय का फ्रेंड? इफ यू कॅन सी माझ्या गॅलरीमध्ये आत्ता ही माझी गॅलरी आहे. आणि इफ यू कॅन सी वेट, इफ यू कॅन सी माझ्या गॅलरीमध्ये अराउंड 15,000 मी फोटो स्क्रीनशॉट काढून एडिटिंगच्या वेळेस टाकेल. किंवा मी वेट, माझ्याकडे कॅमेरा फ्लिपचं ऑप्शन आहे, सो मी दाखवते. राईट, बघू शकता तुम्ही फ्रेंड्स. तर माझ्या गॅलरीमध्ये 15,455 फोटोज आहे. सो मी आत्ता तुम्हाला इन शॉर्ट दाखवते गॅलरी. जरा माझ्या घरात थोडं मेस आहे. इन शॉर्ट जर बघितलं आपण तर माझ्याकडे एवढे फोटोज, व्हिडिओज सगळं आहे. आणि येस, दिस इज इट. दिस इज माय व्हॉट्सअप डॉक्युमेंट्स. खूप काय गोष्टी आहे याच्यात. सो दॅट्स इट. अँड येस, आय एम अ स्पायडरमॅन फॅन. मला खूप आवडतं स्पायडरमॅन. सो दॅट्स इट. मी तुम्हाला सगळं शेअर करेल फ्रेंड्स. सगळं तुम्ही जे म्हणाल मला सांग, आम्हाला सांग, आमच्याशी बोल, आमच्या प्रश्नांची उत्तरं दे. आय नो माझं यूट्यूब फॅमिली बनायला थोडा वेळ लागेल, बिकॉज आय एम जस्ट अ नॉर्मल गर्ल. आणि माझं कंटेंट, माझी कॅमेरा क्वालिटी पण एकदम नॉर्मल आहे. आणि मला जास्त फॉलोअर्सचा हव्यास असतो, तो पण लगेच नाही आहे. ऑफकोर्स सगळ्यांनाच हवे असतात फॉलोअर्स, बट मला सगळे खूप लवकर भेटले पाहिजे. खूप छान काय म्हणतो ना इन जनरल आपण, की लगेच भेटावं वगैरे वगैरे. तसंही नाही आहे माझं फक्त एवढंच आहे की चला बनवू काहीतरी असं. सो दॅट्स इट. मी बनवते आणि छानपैकी तुम्हाला सांगते मी कसं होतं कसं नाही. दॅट्स इट. मी याच्या पुढचा ऑफकोर्स मी सजेशन्स तर माझी यूट्यूब फॅमिली बनवली नाही आहे एवढी की मी सजेशन्स घेऊ शकेल लोकांचे, खूप लोकांचे. पण जर कोणी बघतच असेल व्हिडिओ, कोणाला माझं बोलणं आवडलं असेल तर तुम्ही मला सजेस्ट करू शकता की मी कोणत्या प्रकारचे व्हिडिओज बनवले पाहिजे. आणि दॅट्स इट. आय थिंक मी खूप बोलली आहे या ब्लॉगमध्ये. मी एडिट करताना थोडेफार पिक्चर्स वगैरे लावेल म्हणजे तुम्हाला बोर नाही होणार. मला तर वाटतं दॅट्स इट. मी आत्ता मी हा ब्लॉग इथेच बंद करावा असं मला वाटतं. बिकॉज ॲक्च्युली स्टोरी सांगू का फ्रेंड्स, माझं ना जर्नल कम्प्लिशन आणि ट्युटोरियल कम्प्लिशन चालू आहे. मी 3rd इयरला आहे, तर माझी आता लास्ट एक्झाम आहे 3rd इयरची. सो माझं ट्युटोरियल कम्प्लिशन चालू आहे. आम्हाला एक मॅम आहे अत्तरडे म्हणून, अत्तरडे मॅम, त्यांची उद्या जर्नल चेकिंग आहे. त्यांची म्हणजे त्यांच्या सब्जेक्टची जर्नल चेकिंग आहे, हर्बल टेक्नॉलॉजीची. आणि त्याच्यासोबत आम्हाला ट्युटोरियल्स पण द्यावं लागतात. सो त्याच्यात आत्ता बेसिकली मला 12 ट्युटोरियल्स आहेत आणि माझ्या 6 झाल्यात. मला अजून 6 लिहायच्या आहेत. आणि आत्ता वाजले घड्याळात 10:30. हे झालं ट्युटोरियलचं. त्याच्यानंतर आम्हाला केस स्टडी पण असतात. सो केस स्टडी पण 8 का 9 आहेत आणि माझे 6 झाले आहेत. सो ते पण मला कंप्लीट करायचं आहे. त्याच्यानंतर आम्हाला मेडिसिनल केमिस्ट्री 3 नावाचा एक सब्जेक्ट आहे. त्याची माझी जर्नल 10पासनं पूर्ण बाकी आहे आणि आय थिंक 16 आहेत. सो ते 10 to 16 ते जर्नल, त्याच्यानंतर ट्युटोरियल आणि केस स्टडी असं सगळं मला कंप्लीट करायचं आहे. सो हे सगळं मी कंप्लीट करणार आहे.
सो यू नो मला खूप काम आहेत. सो मला अचानक वाटलं फ्रेंड्स की मी व्हिडिओ शूट करावा आणि मी केला शूट. आत्ता आय थिंक मी 15 मिनिट्स रेकॉर्ड केले आहेत. आणि तुम्हाला मी सांगू का आज मी खूप कन्झ्युम केलं यूट्यूब इन द सेन्स मी कम्प्लिशनच करत होते. तर मी कसं कन्झ्युम केलं मी तुम्हाला सांगते. मी आज पाहिलेल्यांपैकी मी व्हिडिओजचे नावं तुम्हाला सांगते. नावं इन द सेन्स मी काय पाहिलं ते. सो मी आज लेटंटचे आय थिंक दोन एपिसोड बघितले. कोणचा बघितला मी ते सांगते. मी आज विच एपिसोड आय सॉ फर्स्ट. ओके, आय थिंक फर्स्ट मी पूनम पांडे, विदित गुजराती आणि साहिल कोणीतरी आहे त्यांचा बघितला. त्याच्यानंतर मी रवी गुप्ता, सौरभ पांडे आणि त्यांचा लेटंटवाला एपिसोड बघितला. त्याच्यानंतर मी व्लॉग पाहिला. एक व्लॉग समय रैनाचेच होम टूरचा एक व्लॉग होता अर्चना पुरन सिंगसोबत. मी तुम्हाला वाटल्यास कोणाला इच्छा असेल तर मी पुढच्या व्लॉगमध्ये ते लिंक टाकतात ना, ते काहीतरी लिंक टाकून देतात आणि रेकमेंडेशन देतात. सो मी रेकमेंड करते. आणि त्याच्यानंतर मी चलचित्र टॉक्सचा समय रैनाचा स्टील अलाइव्ह नंतरचा हे बघितला पॉडकास्ट. तो आय थिंक 2 आवर्सचा पॉडकास्ट आहे. खूप फनी पॉडकास्ट होता. खूप मज्जा आली मला. खूप छान पॉडकास्ट होता. आणि समय रैना इन द सेन्स ही इज अ कॉमेडियन. इफ यू गाईज नो, त्याला खूप जणं ओळखतात. त्याच्यासोबत कॉन्ट्रोवर्सी पण झाली होती. सो ही इज अ फनी पर्सन अँड ही इज व्हेरी जेन्युइन. सो मी खूप कन्झ्युम करते त्याचं कंटेंट. दॅट्स इट. त्याचा आता कपिल शर्मामध्ये पण आला होता तो त्याचा आणि रणवीर अलाहाबादे याचा रणवीर अलाहाबादे आणि समय रैनाची स्टोरी. तर तुम्हाला माहितीच असेल इफ यू कन्झ्युम हिज कंटेंट, लेटंट वगैरे कन्झ्युम केलं असेल तो वेडी रॅदर, ते सगळं तुम्हाला माहिती असेल. सो दॅट्स इट. हे सगळं. आणि त्याच्यानंतर मी आज गजनी पण बघितला. गजनी मूवी, यू नो, येस, आमिर खान आणि असीसचा छान पिक्चर आहे तो बघितला मी. त्याच्यानंतर मी खूप कम्प्लिशन केलं गाईज आज. सो दॅट्स इट. मी खूप बडबड केली आज. हा माझा लोड आहे. लोड इन द सेन्स यू नो, लोड माहिती का तुम्हाला? दिवाण सिस्टीम माहिती का? असे बसायला असतं त्याच्यामध्ये लावतात लोड. ही माझी रूम आहे. मी हाऊस टूर पण एकदा आवरून देईल. मी खूप मोठ्या गोष्टी बोलते. मी आत्ताशी व्लॉगिंग सुरू केली आहे. सो प्रायमरी स्टेजला मी एवढे गप्पा नाही आणल्या पाहिजे. बोललं पाहिजे की मी हे करेल ते करेल. ठीक आहे, बघू कसं होतं कसं नाही ते सगळं बघता येईल. दॅट्स इट फॉर द व्लॉग गायज. दिस वॉज जस्ट इन्फॉर्मेटिव्ह व्लॉग. याच्यात मी जे काही बोलली ते खूप अजिबात स्क्रिप्टेड नव्हतं. मी अचानक माझ्या डोक्यात आलं की आय एम गोइंग टू शूट अ व्लॉग. मी कॅमेरा ऑन केला आणि डायरेक्ट बोलायला लागली. आणि मी अराऊंड 19 मिनटं बोलली आहे. सो गाईज, मी आता थांबते. आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये आणि बघू काय होतं. तेव्हापर्यंत सगळ्यांनी आपली काळजी घ्या. आपल्या मम्मी पप्पांची पण काळजी घ्या. त्यांच्याशी संवाद साधा. आपल्या फ्रेंड्ससोबत फिरा. त्यांच्यासोबत टाईम स्पेंड करा आणि खूप सारे फोटोज काढा. आणि मला पण तुमच्या आयुष्याविषयी सांगा गोष्टी. मी पण ऐकून घेईल. तुम्ही पण माझं ऐकताय तर मी पण तुमचं ऐकून घ्यायला तयार आहे. सो दॅट्स इट. आणि टेक केअर अँड लव यू ऑल. बाय बाय.